विद्यार्थी मित्र, आपण आपलं अकाउंटन्सीचं पहिलं प्रकरण पाहतोय, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बघा, या प्रकरणाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण तिथे ऑब्जेक्टिव्स ऑफ बुक कीपिंग, युटिलिटीज ऑफ बुक कीपिंग तसेच इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग हे आपण तिथे अभ्यासलेलं आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अकाउंटन्सी म्हणजे काय. तर बघा, अकाउंटन्सी ही बुक कीपिंगपेक्षा थोडी पुढची प्रोसेस आहे किंवा बुक कीपिंगमध्ये फक्त आपण काय करतो, जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्याची रेकॉर्ड करतो. तर अकाउंटन्सी ही त्याच्या पुढची प्रोसेस आहे, ती त्याच्यापेक्षा वाईड मोठी असणारी प्रोसेस आहे. बघा, याचा तिथे अर्थ आपण समजून घेऊ. तर अकाउंटिंग रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ द थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. बघा, इथे हे जे कोहलर आहेत त्यांनी तिथे व्याख्या केलेली आहे की अकाउंटिंग काय आहे, तर एंटायर बॉडी, तिथे पूर्ण ते आहे काय, तर थेअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. जी काही अकाउंटंटची जी थेअरी आहे, जी काही त्याची प्रक्रिया आहे, ती तिथे प्रक्रिया, प्रोसेस आणि थेअरी ही तिथे त्या अकाउंटिंगमध्ये आहे. म्हणजे अकाउंटन्सी ही बुक कीपिंग इतकी लहान नाही आहे, तर अकाउंटन्सी ही बुक कीपिंगपेक्षा मोठी आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करतो. त्याच्यामध्ये जी काही अकाउंटन्सीची थेअरी आहे, त्याच्यामध्ये अकाउंटिंगची जी काही प्रोसेस आहे, प्रक्रिया आपण तिथे पाहत असतो. तसेच दुसरे आहेत रॉबर्ट अँड अँथोनी यांनी व्याख्या केलेली आहे, नियरली एव्हरी बिझनेस एंटरप्राइजेस हॅज अँन अकाउंटिंग सिस्टम. बघा, प्रत्येक बिझनेस एंटरप्राइजेस म्हणजे व्यवसाय संघटनेची प्रत्येक अकाउंटिंग सिस्टम असते. It is a means of collecting, summarizing, analyzing and reporting in monetary terms information about the business transaction. बघा, इथे काय आहे, तर ही एक मेथड आहे की ज्याच्यामध्ये कलेक्ट केलं जातं, माहिती जमा केली जाते, समराईज केली जाते, ॲनलाइज केली जाते. ॲनलाइज म्हणजे त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्याच्यावरून रिपोर्टिंग, जे काही रिपोर्ट्स आहेत अकाउंटचे ते बनवले जातात. आणि ते कशाचे बनवतात, तर जे काही मॉनेटरी टर्म्स आहेत, मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा बिझनेसचे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यामध्ये जे काही मॉनेटरी टर्म्स आहेत त्याचे तिथे काय केले जाते, तर अशा पद्धतीने माहिती किंवा अशा पद्धतीने जे काही रिपोर्ट्स आहे ते रिपोर्ट्स बनवण्याचं काम अकाउंटन्सीमध्ये केलं जातं. म्हणजे अकाउंटन्सी ही मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर आपल्याजवळ येणारे जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत ते कलेक्ट करतो, त्यांना समराईज करतो, एकत्र आणतो, त्यांचं पुन्हा विश्लेषण करतो वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्यानुसार त्याचे आपण काय करत असतो, रिपोर्ट्स तयार करत असतो. कशाचे, तर ते जे काही बिझनेसचे मॉनेटरी टर्म्स आहेत त्या मॉनेटरी टर्म्सचे किंवा बिझनेसचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनचं आपण काय करत असतो, तिथे रिपोर्ट तयार करत असतो. त्याच्यावरून आपण तिथे जी काही माहिती आहे ती माहिती तयार करत असतो. बघा, इथे ही जी काही अकाउंटन्सी आणि बुक कीपिंग आहे यातली जो काही फरक आहे तो आपण फरक समजून घेऊ. यातला पहिला मुद्दा आहे मीनिंग. तर बुक कीपिंगचं काय आहे, इट इज कन्सर्न विथ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बघा, बुक कीपिंग कशाशी संबंधित आहे, तर रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग, जे काही बिझनेसचे ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं रेकॉर्ड करणं, ते लिहिणं आणि त्याची विभागणी करणं, याच्याशीच फक्त बुक कीपिंग तिथे संलग्न आहे किंवा याच्याशीच बुक कीपिंग संबंधित आहे. मग अकाउंटन्सी कशाशी संबंधित आहे, इट इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, ॲनालायझिंग, इंटरप्रिटिंग द फायनान्शियल डेटा. बघा, अकाउंटन्सी कशाशी रिलेटेड आहे, कशाशी संबंधित आहे, तर क्लासिफाय करणे, त्याची विभागणी करणे, ॲनालाइज करणे, त्याचं विश्लेषण करणे, त्यानंतर इंटरप्रेट करणे, त्या माहितीला काही अर्थ लावणे आणि अर्थ लावून तिथे जो काही आपल्याला रिपोर्ट तयार करायचे ते रिपोर्ट तयार करणे. म्हणजे जी काही फायनान्शियल डेटा आहे, जो काही फायनान्शियल माहिती आहे, जी काही आर्थिक माहिती आहे, त्या आर्थिक माहितीला तिथे वेगळं करणे, विश्लेषण करणे, त्याला अर्थ लावण्याचं काम तिथे अकाउंटन्सीमध्ये केलं जातं. आणि बुक कीपिंगमध्ये फक्त काय केलं जातं, तर रेकॉर्ड केला जातो आणि त्याला वेगळं केलं जातं. म्हणजे ज्याच्या जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार त्याची जे काही पुस्तकात आपल्याला वेगवेगळे अकाउंटचे बुक्स आहेत त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो. पुढचा आहे स्टेज. दुसरा मुद्दा आहे, तर बुक कीपिंग इज द प्रायमरी स्टेज इन अकाउंटिंग, इट इज द बेस ऑफ अकाउंटिंग. बघा, बुक कीपिंग जी आहे ती प्रायमरी, पहिला टप्पा आहे आणि तो अकाउंटिंगसाठी लागणारा बेस आहे. बघा, बुक कीपिंग हा पहिला टप्पा आहे आणि जो काही माहिती आपल्याला अकाउंटन्सीला लागणार आहे ती अकाउंटिंगला लागणारी माहिती आपण बुक कीपिंगमधूनच घेणार आहोत.
तिथे अकाउंटन्सीमध्ये दिलं आहे, अपार्ट फ्रॉम प्रायमरी स्टेज इट इन्क्लूड्स सेकंडरी स्टेज ऑफ ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. बघा, अकाउंटन्सी हा दुसरा टप्पा आहे, सेकंड स्टेज आहे. प्रायमरी स्टेजपेक्षा दुसरा टप्पा आहे, पुढचा टप्पा आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं तर ॲनालिसिस, जी काही माहिती आपल्याला बुक किपिंगमधून मिळणार आहे किंवा जो काही रेकॉर्ड आपल्याला बुक किपिंगमधून मिळणार आहे त्या रेकॉर्डचं तिथे विश्लेषण केलं जातं, इंटरप्रिट केलं जातं, त्याला अर्थ लावण्याचं काम तिथे अकाउंटन्सीमध्ये केलं जातं. यानंतर पुढचा आहे मुद्दा ऑब्जेक्टिव्स. बघा, बुक किपिंगचा ऑब्जेक्टिव्स काय? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कीप द रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन प्रॉपर अँड सिस्टमॅटिक मॅनर. बघा, बुक किपिंगचा उद्देश काय, ऑब्जेक्ट काय, तर जो काही बिझनेसचा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड प्रॉपर आणि सिस्टमॅटिक मॅनरमध्ये ठेवणं, विशिष्ट पद्धतशीर मांडणीमध्ये ठेवणं, हे बुक किपिंगचा ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा उद्देश आहे. मग अकाउंटन्सीचा उद्देश काय आहे? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग इज टू प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट अँड फर्दर कम्युनिकेट द इन्फॉर्मेशन टू द रिलिव्हंट अथॉरिटीज. बघा, जे काही अकाउंटिंग आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर जे काही फायनान्शियल स्टेटमेंट आहेत, जे काही आर्थिक स्टेटमेंट आहेत ते बनवणं, त्याची जी काही त्याच्याशी संबंधित असणारे जे काही रिलिव्हंट अथॉरिटीज आहेत, मग तिथे शेअर होल्डर्स असतील, तिथे गव्हर्नमेंट असेल, अशा व्यक्तींना जे जे काही उपयोगी आहेत अशा पद्धतीचे स्टेटमेंट बनवणं आणि त्यांच्यापर्यंत ते पोचणं किंवा त्यांच्याशी कम्युनिकेट करणं, हे ऑब्जेक्टिव्ह तिथे अकाउंटन्सीचं आहे. त्यानंतर पुढचं आहे रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग रेकॉर्ड. बघा, बुक किपिंगचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर ज्युनियर स्टाफ जो आहे तो ज्युनियर स्टाफ काय आहे, तर बुक किपिंगचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग अकाउंटन्सीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर सिनियर स्टाफ इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग अकाउंट्स. बघा, जो कोणी सिनियर स्टाफ आहे, सिनियर स्टाफ मेंबर आहे, तो अशा पद्धतीचे जी काही अकाउंटन्सी आहे ती अकाउंटन्सीचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी तो जबाबदार आहे, तो रिस्पॉन्सिबल आहे. पुढचा मुद्दा आहे आउटकम. बुक किपिंग बेसिकली रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. आपल्याला त्याच्यातून काय मिळतं आउटकम, आपण त्याच्यातून काय तिथे प्राप्त करतो, तर बघा, बुक किपिंगमधून आपल्याला जर्नल आणि लेजर, जे काही आपली जर्नल एंट्री आहेत किंवा जर्नल एंट्रीवरनं जे काही आपण लेजर करतो, हे तुम्हाला पुढे जसं जाऊ आपण तसं कळेल, तर ते आपल्याला इथून आउटकम मिळणार आहे. बुक किपिंगमधून आपल्याला जर्नल आणि लेजर या गोष्टी कळणार आहेत. तर अकाउंटन्सीमधून काय करणार आहे, द रिझल्ट ऑफ अकाउंटन्सी इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. इथे बघा, जे काही आपल्याला अकाउंटन्सीचा रिझल्ट आहे, बघा, अकाउंटन्सीमधून आपल्याला कळणार आहे बिझनेसला प्रॉफिट झाला की लॉस झाला आणि आपली मालमत्ता किती आहे, आपल्या देणी किती आहेत, हे सगळं आपल्याला अकाउंटन्सीमधून कळणार आहे. बुक किपिंगमधून आपल्याला ते कळत नाही. यानंतर पुढील मुद्दा आहे पिरियड. बघा, बुक किपिंगचा काय आहे, बुक किपिंग गिव्स डे टू डे डिटेल्स. आपल्याला बुक किपिंग जी आहे ती डे टू डे, प्रत्येक दिवसाची डिटेल्स देण्याचं काम, माहिती देण्याचं काम बुक किपिंग करत असते. मग अकाउंटन्सी काय, तर अकाउंटन्सी गिव्स डिटेल्स ऑफ एंटायर इयर. बघा, अकाउंटन्सी कसली डिटेल देते, तर पूर्ण वर्षाची डिटेल ती आपल्याला देणार आहे. बुक किपिंग कशी, प्रत्येक दिवसाचं आपल्याला रेकॉर्ड देणार आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ॲनालिसिस. द प्रोसेस ऑफ बुक किपिंग डज नॉट रिक्वायर्ड अँड ॲनालिसिस. बघा, बुक किपिंगची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी आपल्याला ॲनालिसिस करणं गरजेचं नाही किंवा ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये आवश्यक नाही. पण अकाउंटन्सीमध्ये अकाउंटंट यूज बुक किपिंग इन्फॉर्मेशन टू ॲनालाइज अँड इंटरप्रिट द डेटा अँड देन कंपाइल्स इट इनटू रिपोर्ट्स. बघा, अकाउंटंटला जी काही बुक किपिंगनी ठेवलेला रेकॉर्ड आहे तो तिथे महत्त्वाचा आहे किंवा त्या माहितीवरून, म्हणजे अकाउंटंट काय करणार आहे, तर बुक किपिंगचा रेकॉर्ड तिथे वापरणार आहे. कशासाठी वापरणार आहे, तर बुक किपिंगच्या रेकॉर्डवरनं तो ॲनालिसिस करणार आहे, तो विश्लेषण करणार आहे, त्या माहितीला अर्थ लावणार आहे आणि मग तिथून तो वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रिपोर्ट्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते आहे, तो तिथे बनवणार आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे डिसिजन मेकिंग. बघा, मॅनेजमेंट कॅनॉट टेक डिसिजन बेस्ड ऑन द डेटा प्रोव्हाइडेड बाय बुक किपिंग.
बघा, बुक किपिंगमधून जो काही आपल्याला डेटा मिळणार आहे, बुक किपिंगमधून जो काही आपल्याला रेकॉर्ड मिळणार आहे, माहिती मिळणार आहे, त्याचा उपयोग मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी होत नाही. पण अकाउंटन्सीमध्ये डिपेंडिंग ऑन द डेटा provided by the accountants, द मॅनेजमेंट कॅन टेक क्रिटिकल बिझनेस डिसिजन. बघा, अकाउंटिंगमधनं जो काही डेटा मिळणार आहे, जी काही माहिती मिळणार आहे, जो काही आपल्याला रेकॉर्ड मिळणार आहे, त्या रेकॉर्डवरून जो काही मॅनेजमेंट आहे, ती मॅनेजमेंट जी काही क्रिटिकल, जे काही किचकट डिसिजन, निर्णय जर व्यवसाय संघटनेमध्ये घ्यायचे असतील तर ते तिथे सहजपणे अकाउंटन्सीच्या माहितीवरनं घेऊ शकतात. बुककीपिंगच्या माहितीवरनं त्यांना ते निर्णय घेता येणार नाही. त्यानंतर पुढचा आहे स्किल रिक्वायर्ड. बघा, बुककीपिंगमध्ये ॲनालिटिकल स्किल इज नॉट रिक्वायर्ड फॉर बुककीपिंग. बुककीपिंगमध्ये विश्लेषणात्मक जे काही स्किल आहे, नॉलेज आहे, त्याची आवश्यकता नसते. पण अकाउंटन्सीमध्ये इट रिक्वायर्स ॲनालिटिकल स्किल. अकाउंटन्सीमध्ये जे काही ॲनालिटिकल स्किल आहे, विश्लेषण करण्याचं स्किल आहे, जे ज्ञान आहे, ते तिथे अकाउंटन्सीमध्ये आवश्यक असतं. कारण अकाउंटन्सीमध्ये माहितीचं विश्लेषण करून त्याला अर्थ लावण्याचं काम केलं जातं आणि बुक किपिंगमध्ये फक्त रेकॉर्ड ठेवण्याचं काम केलं जातं. तर असा जो काही बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हा फरक आहे. याच्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की बुक किपिंग म्हणजे काय आणि अकाउंटन्सी म्हणजे काय. यानंतर पुढे आपण बघणार आहोत जे काही अकाउंटिंग आपण करणार आहोत, त्या अकाउंटिंगचे जे काही मेथड्स आहेत, ते मेथड्स आपण बघणार आहोत की बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टम, की कशाच्या आधारावर अकाउंटिंग केलं जातं. यातलं पहिलं आहे कॅश बेसिस. बघा, जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते कशाच्या आधारावर केले जातात ते आपण इथे बघणार आहोत. पहिलं आहे कॅश बेसिस. अंडर द कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग, ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट अँड ॲक्च्युअल कॅश पेमेंट आर रेकॉर्डेड. बघा, कॅश बेसिस म्हणजे काय, तर जेव्हा तिथे ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट आणि पेमेंट, कॅश मिळाली किंवा कॅश पेड केली असे जेव्हा व्यवहार होतात, तिथे आपले कॅश बेसिस असतं आणि तिथे आपण त्या कॅश बेसिसच्या ट्रान्झॅक्शनची नोंदणी करू शकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर आता एक्स या व्यक्तीचं तिथे किराणा मालाचं दुकान आहे. तर एक्स या व्यक्तीने तिथे 5 किलो साखर वाय या व्यक्तीला विकली. आता एक्सनी वायला विकली 5 किलो साखर. 5 किलो साखरेचे जे काही 200 रुपये आहेत ते वायने एक्सला दिले, म्हणजे व्यवसायाला दिले. म्हणजे इथे काय झालं, कॅशचं ट्रान्झॅक्शन झालं. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट जे काही ट्रान्झॅक्शन झालं आहे, त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेलाच कॅश जी आहे ती पेड केलेली आहे किंवा रिसिप्ट तिथे व्यवसाय संघटनेला त्या कॅश तिथे मिळालेली आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीने काय कॅश तिथे पेड केलेली आहे. मग जेव्हा असं प्रत्यक्ष ॲक्च्युअल कॅशचं रिसिप्ट आणि पेमेंट तिथे होतं, तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला कॅश बेसिस ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. लगेचच बघा, वस्तू घेतली, पैसे दिले, इथे कुठलाही कालावधी लागला नाही किंवा कुठलाही वेळ लागलेला नाही. तिथे कॅश बेसिसमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळ नाही. आपण लगेचच तिथे वस्तू घेऊन त्याचे पैसे दिलेले आहेत. यानंतर पुढचं आहे ॲक्रुअल और मर्कंटाईल बेसिस. अंडर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग, द रेव्हेन्यू वेदर रिसिव्ड और नॉट बट हॅज बीन अर्न और accrued during the accounting period and expenses incurred whether paid or not तिथे are recorded. बघा, इथे ॲक्रुअल बेसिसमध्ये लगेचच काय आपला ताबडतोब तिथे जो काही व्यवहार आहे तो व्यवहार होणार नाही. बघा, आता हा व्यवहार कसा असू शकतो. समजा मी आता मगाशी सांगितलं की एक्सचं किराणा मालाचं दुकान आहे. आता वाय या व्यक्तीने त्याच्याकडून जो काही महिनाभराचा किराणा आहे तो घेतलेला आहे. आता वाय या व्यक्तीने त्याच्याकडून जो काही, समजा आपण म्हणू की नोव्हेंबर महिन्याचा किराणा त्यांनी घेतला. आता नोव्हेंबर महिन्याचा किराणा घेतला आणि त्यांनी लगेच पैसे दिलेले नाही, तो त्यांनी उधार घेतलेला आहे. उधारी तो किराणा घेतलेला आहे. आता या नोव्हेंबर बघा, त्याचं जे काही खातं असेल, दर महिन्याचं ते खातं असेल, या महिन्याचं पेमेंट त्या महिन्यामध्ये. मग नोव्हेंबर महिन्यामध्ये तो जेव्हा सामान घेणार आहे त्याचं पेमेंट कधी करणार आहे, तो तिथे डिसेंबर महिन्यामध्ये करणार आहे. कारण त्याचं जे काही वर्षानुवर्ष चालत आलेलं खातं आहे. मग जो दुकानदार आहे एक्स, तो काय करणार आहे, त्याच्या खातेवहीमध्ये लिहून ठेवणार आहे की एक्सकडून त्याला किती येणं आहे. म्हणजे इथे बघा,
जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो ट्रान्झॅक्शनमध्ये लगेचच कॅशचं पेमेंट आणि रिसिप्ट झालेलं नाही, ते पुढे होणार आहे, पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. पण त्याचा जो कोणी व्यावसायिक आहे त्या व्यावसायिकाचा तो तिथे नोव्हेंबर महिन्याचं उत्पन्न आहे किंवा नोव्हेंबर महिन्याचं त्याचं ते बिल आहे, पण त्याला ते मिळणार आहे कधी? डिसेंबरमध्ये. मग असे जे काही ट्रान्झॅक्शन असतात, ॲक्रुअल म्हणजे ट्रान्झॅक्शन झालं आहे पण प्रत्यक्ष तिथे कॅश आणि पेमेंटचं रिसिव्ड झालेलं नाही, जेव्हा ते रिसिव्ड होतील तेव्हा तिथे ते गृहीत धरले जातील, त्याला ॲक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस असं म्हणतात. अजून एक आपण ह्याचं उदाहरण घेऊ. बघा, आपण लाईट बिल प्रत्येक महिन्याचं भरतो. आता लाईट बिल असेल, घर भाडं असेल, हे आपण प्रत्येक महिन्याचं भरतो. आता प्रत्येक महिन्याचं आपण त्याच महिन्यात भरतो का? नाही भरत. समजा डिसेंबरचं लाईट बिल असेल तर आपण कधी भरतो? जानेवारीमध्ये भरतो, कारण आपल्याला येतच ते जानेवारीमध्ये. त्याचबरोबर आपण भाडं जे भरत असतो, घर भाडं, ते डिसेंबर महिन्याचं जानेवारीमध्ये, पण तो खर्च कधीचा असतो किंवा त्या तिथे मिळणारं ज्याचं उत्पन्न आहे त्याचं कधी असतं? तर डिसेंबर महिन्याचंच असतं. मग जेव्हा असे काही ट्रान्झॅक्शन होतात किंवा जिथे आपण वस्तू आणि सेवा वापरतो आणि त्याचं जे काही पैसे आहेत ते पेमेंट असेल, रिसिप्ट असेल, हे पुढे होतं किंवा काही वेळेला आधी होतं, तेव्हाच त्याला ॲक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस असं म्हणतात. आणि बिझनेसमध्ये असे ट्रान्झॅक्शन होत असतात. काही व्यवहार उधारीवरती होत असतात, काही भविष्यात पेड केले असतात, काही ॲडव्हान्समध्ये दिलेले असतात, तेव्हा त्याला ॲक्रुअल किंवा मर्कंटाईल बेसिस असं म्हणतात. त्यानंतर पुढचं आहे मिक्स्ड ऑर हायब्रिड बेसिस. बघा, मिक्स म्हणजे त्याच्या नावातच आहे, इथे जे काही कॅश बेसिस आहे आणि ॲक्रुअल बेसिस आहे याचं कॉम्बिनेशन आहे. या दोघांचं एकत्रीकरण इथे मिक्स्ड आणि हायब्रिड बेसिसमध्ये असतं. मग काही वेळेला एखादी वस्तू आपण घेतली, मग इथे बघा, समजा मी तिथे 25,000 रुपयाचा एक कॉम्प्युटर विकत घेतला. आता 25,000 रुपयाचा कॉम्प्युटर विकत घेतला. आता इथे मी काय केलं? त्या कॉम्प्युटरच्या बदल्यात पार्ट पेमेंट केलेलं आहे, अर्धं पेमेंट केलेलं आहे किंवा मी काही पैसे, आता कॉम्प्युटर 25,000 रुपयाचा घेतला, 10,000 रुपये कॅश दिली आणि राहिलेले 15,000 ही महिन्यानी देणार आहे. बघा, याला म्हणतात मिक्स किंवा हायब्रिड बेसिस. म्हणजे काय? तर इथे कॅश पण आहे आणि ॲक्रुअल बेसिस पण आहे. म्हणजे मी इथे वस्तू घेतलेली आहे पण लगेच सर्व पैसे दिलेले नाहीत, तर ठराविक रक्कम मी आधी दिली आणि ठराविक रक्कम मी नंतर देणार आहे, ॲक्रुअल करून देणार आहे. मग असे जे काही मिक्स तिथे ट्रान्झॅक्शन असतात, हायब्रिड तिथे ट्रान्झॅक्शन असतात, तेव्हा त्यांना मिक्स आणि हायब्रिड बेसिस असं म्हणतात. म्हणजे बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचे 3 बेसिस आहेत: कॅश बेसिस, ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस आणि मिक्स ऑर हायब्रिड बेसिस. अशा रीतीने आपण अकाउंटन्सी म्हणजे काय आणि बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचा फरक तिथे अभ्यासला आणि त्याचबरोबर जे काही अकाउंटन्सीचे 3 बेसिस आहेत, कॅश बेसिस, ॲक्रुअल बेसिस आणि तिथे मिक्स बेसिस किंवा हायब्रिड बेसिस तिथे अभ्यासलेला आहे. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपला यशाचा मार्ग मोकळा करा.